पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीचा आपल्या वडिलांकडून विनयभंग। बदलापूर, नांदेड व अकोल्याच्या घटनेची आग ही शांत होत नाही, तर पुन्हा डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत एका वडिलांनाच आपल्या 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली। वडिलांच्या या कृत्याला विरोध करणाऱ्या पीडित मुलीच्या शाळेची पुस्तक आणि गणवेश रागाच्या भरात वडिलांनी जाळून टाकल्याचा प्रकारही घडलाय। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी वडिलांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पोस्कोचा गुन्हा दाखल करत आरोपीस अटक करण्यात आली आहे। विनयभंगाचा जेव्हा प्रकार घडला तेव्हा पीडित मुलीची आई घरात नव्हती। पीडित मुलीनं आई आल्यानंतर तिला वडिलांकडून घडलेला प्रकार सांगितला। यावेळी पीडित मुलीची आई आणि वडील यांच्यात वाद झाला। या वादात वडिलांनी आई आणि पीडित मुलीला मारहाणही केली। घडलेला प्रकार आईला सांगितला म्हणून पीडित मुलीचे कपाटात ठेवलेली शाळेची पुस्तके आणि गणवेश रागाच्या भरात वडिलांनी जाळून टाकल्याचंही पोलीस विभागाकडून सांगण्यात आलंय। राज्यात महिला भगिनींवर होत असलेल्या अत्याचाराचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत असून कुठेतरी या नराधमांवर कारवाई करण्यात प्रशासन कमकुवत पडत आहे की काय, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे। ताई, मला सांगा, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये बदलापूर पासून असेल तर अमरावती पर्यंत महिलांवर अत्याचाराचे 17वर 17 सुरू आहे। नुकतंच 24 घंट्यापूर्वी अमरावतीमध्ये एका बालिकेवर अत्याचार झालेला आहे। आज सत्तेमध्ये आपली पार्टी आहे। दादा बघा, आम्ही सत्तेत आहोत। हे जे आपण लोकांची मानसिकता आहे ती बदलू शकत नाही, पण आपण बघितले असणार की बदलापूरचं प्रकरण असो किंवा कुठचंही प्रकरण असो, आमची सरकार आणि आमचे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी हे असे गृहमंत्री आहे की जे तात्काळ निर्णय घेतात आणि लगेच पूर्ण हे बघून लगेच चर्चा करून पोलिसांशी लगेच ताबडतोब सर्व काही ते विषय संपवायचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक त्यांची मदत पोहोचला जाते प्रत्येकांपर्यंत आणि प्रत्येक हा विषय गांभीर्याने घेतला जातो। आपण लोकांची मानसिकता बदलू शकत नाही, पण आम्ही त्याच्यावरती जे विकृती आहे समाजाची, तर ह्याच्यासाठी आपण बघत आहोत की आपण स्वतःमध्ये आपण काय बदल केला पाहिजे समाजाने। सरकार म्हणून तर आम्ही सक्षम आहोत आणि सक्षमपणे प्रत्येकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतोय। एक महिला पदाधिकारी म्हणून आपण काय सांगाल, कुठेतरी कायद्यामध्ये जे महिलांच्या बाबतीमध्ये होत असलेले अत्याचार आहेत ही शिक्षा कुठेतरी कमी पडत आहे का? नाही, आपण बघितलं असेल मागच्या वेळेस पण आताच 2-3 महिन्या अगोदरच आपण कायदे व्यवस्थामध्ये बदल झाल्यावर आपण बघितलं कठोर कायदे आपण करण्यात आलेले आहेत आणि नक्कीच फास्ट ट्रॅकवर केस टाकून लवकरात लवकर निर्णय पण होतील आणि होणार आहे कठोर शिक्षा, कारण की हे भाजपचं सरकार आहे, जे बोलतं ते करतो। खरं तर हा खूप संवेदनाशील विषय आहे, कारण मुलींच्या बाबतीमध्ये आज प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत। आम्हाला अत्यंत वाईट वाटते, पण बदलापूरच्या प्रकरणामध्ये ज्या नरावर धमाळावी शिक्षा झालेली आहे ती मला असं वाटतं ईश्वराने दिलेली आहे आणि खरोखर परमेश्वराच्या माध्यमातून त्याला न्याय मिळाला असं मला वाटतं। मी आमच्या सर्व गृहिणींच्या आणि महिला भगिनींच्या वतीने देवाभाऊंना मनापासून विनंती करते की देवाभाऊ, हे जे प्रकरण जे होत आहेत, अत्याचाराचे प्रकरण वाढत आहेत, त्याच्यावर कुठेतरी बंधन यावं यासाठी तुम्ही कायद्यामध्ये कडक तरतूद करा। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं आणि त्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। पुरोगामी महाराष्ट्र आहे का हा खरा? कुठेतरी बदल झालेला आहे, कारण मला असं वाटतं की आता शिवाजी महाराजांसारखा पुत्र या महाराष्ट्र भूमीमध्ये पुन्हा जन्माला येणं फार महत्वाचं आहे असं वाटतं।